शिवसेना ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊतांनी पुन्हा एकदा महायुतीच्या मंत्र्यांवर आरोपांची राळ उडवून दिली आहे। मंत्रिमंडळामधील 75% मंत्री युजलेस आहेत असा घणाघात राऊतांनी केला। सोबतच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भूमिकेवर देखील त्यांनी सवाल उपस्थित केलेले आहेत। त्यांच्या या टीकेला सत्ताधाऱ्यांनी देखील जोरदार प्रत्युत्तर दिलंय। पाहूयात। मंत्रिमंडळाचे 75% मंत्री युजलेस आहेत। ते मंत्री म्हणून काम करत नसून ते दरोडेखोर म्हणूनच काम करतात। पुन्हा आरोप करायचे असतील तर व्यक्तिगत केले पाहिजे, नाव घेऊन केले पाहिजे तुमच्या हिंमत असेल तर। त्याच्यातले बरेचसे मंत्री जे आहेत ते उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात होतेच ना। टार्गेट कधी कुणाला तरी करायचं असतं, तो त्याचा स्वभाव झालेला आहे। त्या स्वभावानुसार तो रोज प्रेस घेतो, रोज सकाळ 10 वाजता तुम्हाला तो भोंगा चालू होतो। नेहमीच वेगवेगळ्या मुद्द्यावरनं सरकारला जेरी सांगणाऱ्या संजय राऊतांनी पुन्हा एकदा आरोपांचा बॉम्ब टाकलाय। मंत्रिमंडळातील 75% मंत्री युजलेस आहेत, ते मंत्री म्हणून नाही तर दरोडेखोरासारखं काम करत असल्याचं म्हणत राऊतांनी घणाघात केलाय। राऊतांच्या आरोपांना सत्ताधाऱ्यांनी देखील जोरदार प्रत्युत्तर देत नावं जाहीर करण्याचं आव्हान दिलंय। मंत्रिमंडळाचे 75% मंत्री युजलेस आहेत। ते मंत्री म्हणून काम करत नसून ते दरोडेखोर म्हणूनच काम करतायत। 75% मंत्री हे युजलेस आहेत त्यांच्या मंत्रिमंडळात। त्यांना मंत्रिपदाचं आणि आपल्या कामाचं भान नाही। लुटमार करण्यासाठीच त्यांना सत्ता दिलेली आहे। 75% वगैरे आकडेवारी सांगून त्याच्यावर कोणी विश्वास ठेवणार नाही। पुन्हा आरोप करायचे असतील तर व्यक्तिगत केले पाहिजे, नाव घेऊन केले पाहिजे तुमच्या हिंमत असेल तर। नुसते टोमणे मारायचे, दिवसभर त्या ठिकाणी टोमण्यावर जगायचं, असं आहे की सरकारबद्दल बोलताना विचार केला पाहिजे की सर्वच एका माळ्यामध्ये आणणं काही योग्य नाही आहे। त्याला कुठले मंत्री वाटतं 45% त्यांनी नाव दिले पाहिजे 75% मंत्र्यांचे। दरम्यान संजय राऊतांच्या टीकेला त्यांच्या एकेकाळच्या सहकाऱ्यांनी शाल जोडीतून टोले लगावले। त्याच्यातले बरेचसे मंत्री जे आहेत ते उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात होतेच ना। पक्षनेत्यांचं काम काय सांगा। त्यांचं काम असं आहे की जे काय त्यांच्याकडे माहिती मिळेल त्यानुसार जे सरकारवर हल्लाबोल करणं हे त्यांचं काम। अर्थात म्हणून तर विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्ष हे लोकशाहीमध्ये आहेत आणि मग त्याच्यातलं जे काही जर समजा आरोप खरे असतील ते दुरुस्त करणं जे आहे ते सत्ताधारी किंवा सरकारचं काम असतं। कुणावर तरी आरोप करायचे असतात, टार्गेट कधी कुणाला तरी करायचं असतं, तो त्याचा स्वभाव झालेला आहे। त्या स्वभावानुसार तो रोज प्रेस घेतो, रोज सकाळ 10 वाजता तुम्हाला तो भोंगा चालू होतो, म्हणून त्याच्याकडे आम्ही दुर्लक्ष करतो। महायुती सरकारच्या मंत्र्यांवर आरोप करत असताना राऊतांनी मुख्यमंत्री फडणवीसांच्या भूमिकेबाबतही शंका उपस्थित केली आहे। मंत्रिमंडळात गोंधळ सुरू असताना फडणवीस गप्प का असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला आहे। ते कोणाला घाबरतायत का? त्यांची काही सिक्रेट शिंदे आणि पवारांकडे आहेत का? काय आहे? आम्हाला कळलं पाहिजे या महाराष्ट्राला की तुमची काही सिक्रेट्स तर तुमच्या जवळच्या लोकांची काही सिक्रेट्स त्यांच्याकडे आहेत का, ते पाहणं गरजेचं आहे। नाहीतर देवेंद्र फडणवीस यांच्यासारखा चारित्र्यवान माणूस हे सगळं सहन करतो। त्याची कार्यकुशलतेवरती शरद पवार आणि माननीय उद्धव ठाकरे यांनी तारीफ पे तारीफ केलेली आहे। असा माणूस हे सगळं सहन करतो आपल्या मंत्रिमंडळामध्ये, हे मला जरा फार धक्कादायक वाटतं। संजय राऊत तर सगळं मंत्रिमंडळ हटवायला बसलेले आहेत। त्यांना असं वाटतं हे मंत्रिमंडळ जावं आमचं मंत्रिमंडळ यावं। संजय राऊतला कोण विचारतंय? संजय राऊतचा तो धंदाच झाला, रोज काहीतरी बडबड करायची, वायफाट बडबड करायची, खोटं बोलायचं, रेटून बोलायचं। माझा पूर्वनियोजित कार्यक्रम होता 2 दिवसाचा, आपल्याला माहिती आहे केवढा मोठा कार्यक्रम होता, त्यामुळे ते त्या ठिकाणी गेलेत। आता ती संधी साधून हे काहीतरी आपल्या तोंडाचे वापस सोडत असतात। आधी 8 मंत्र्यांची विकेट पडणार असा दावा आणि आता युजलेस, कॅरेक्टरलेस, दरोडेखोर म्हणत राऊतांनी फडणवीसांच्या मंत्र्यांना टार्गेट केलंय। त्यामुळे संजय राऊतांनी वादग्रस्त मंत्र्यांवरनं सत्ताधाऱ्यांना घेरल्याचं पाहायला मिळतंय। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।